चला तर मग आज आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी। यासाठी मी कढईत सर्वप्रथम 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झालं की यात थोडं जिरं, आणि हिरवी मिरची टाकून घेऊया। यात आपण उकडून घेतलेला बटाटा बारीक चिरून घेणार आहोत। चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। त्यानंतर भिजवून घेतलेला साबुदाणा, साबुदाणा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। यानंतर आपण टाकणार आहोत, आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपण हे 10 ते 15 सेकंद झाकून ठेवणार आहोत, म्हणून जेणेकरून त्याची वाफ भरल्या जाईल। साबुदाण्याची वाफ भरून झालेली आहे। पुन्हा एकदा याला परतवून घेणार आहोत। छान असा मऊ लुसलुशीत साबुदाणा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।